नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची यूट्यूबची पोटभरची सखी। आज आपण मसाला ओट्स फिश फ्राय बनवणार आहोत। मी अर्धा किलो फिश घेतली आहे। फिश स्वच्छ धुवून घेतली आहे, साफ वगैरे केलेली आहे ती। पीसही मोठे मोठे केलेले आहेत त्याचे। चला तर मग फिशवर मी 1 चमचा हळद टाकली आहे, 2 चमचा आगरी मसाला घेतला आहे, आले लसूणची पेस्ट घेतली आहे, चवीनुसार मीठ घेतलं आहे, एका लिंबाचा रस घेतला आहे, 1 चमचा मी मैदा टाकला आहे। आता हे सर्व मिश्रण आपण छान फिशला असं लावून घेणार आहोत, त्यामुळे फिशला छान चव येते। फिश खायलाही छान लागते। माझ्या घरात ही फिश सर्वांना आवडते, चवीलाही खूप छान आहे ही। आता हे सर्व आपण फिशला छान लावून घेणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटे ही फिश आपण झाकून ठेवणार आहोत, ज्याने आपली फिश छान मुरेल। तांदूळ आणि तांदळाचं पीठ आणि रवा लावून आपण नेहमीच फिश ठेवतो, पण एकदा अशी करून पहा, खूप छान लागते ही। हे मी 2 चमचे मसाला ओट्स घेतलेत। मसाला ओट्समध्ये काही टाकायची गरज नाही। तवा ठेवला गॅसवर, तव्यावर थोडंसं तेल टाकलं आहे। तेल छान गरम झालं की त्यात आपण फिश फ्राय करणार आहोत। ही फिश आहे, आता ही आपण ओट्समध्ये छान घोळून घेणार आहोत, जेणेकरून ओट्स सगळीकडे लागले पाहिजेत। हे पहा, असं सर्वीकडे सगळं व्यवस्थित लागलं पाहिजे मिश्रण। आणि आता तव्यावर ठेवणार आहोत। तसेच अशा प्रकारे सगळे फिश आपण ओट्समध्ये घोळून घेणार आहोत आणि मंद आचेवर ही फिश फ्राय करणार आहोत। ही फिश खूप छान लागते, ओट्सचा टेस्ट खूप छान लागतो। बारीक गॅसवर आता ही फिश आपण शेकून घेणार आहोत। थोडंसं तेल टाकणार आहोत आणि फिश चारी बाजूने छान मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत शेकून घेणार आहोत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि ही फिश तुम्ही पण एकदा नक्की बनवून पहा। खूप छान लागते, खूप टेस्टी लागते। हे पहा, आपली फिश आता होत आली आहे। मंद गॅसवर छान कुरकुरीत झाली आहे ही। आता आपण ही डिशमध्ये काढून घेऊया। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट जरूर करा।